श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज माझा श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा दुसरा दिवस. आज मी चौथा, पाचवा आणि 6वा अध्याय वाचला. चौथ्या अध्यायात सांगितलेले आहे की स्वामींची कृपा, महिमा आणि भक्तांच्या जीवनातील बदल याबद्दल वर्णन केले आहे. स्वामीवर जर अटळ श्रद्धा ठेवली तर कोणतीही अडचण दूर होते, हा संदेश यातून मिळतो. 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की स्वामींचे चमत्कार आणि भक्तीवरील प्रेम दिसून येते. संकटात सापडलेल्या भक्तांना स्वामींनी कसे मार्गदर्शन केले आणि त्यांचे जीवन कसे बदलले यामध्ये खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये स्वामी सांगतात श्रद्धा, सबुरी आणि पूर्ण समर्पण याचे महत्व कळते. स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात, फक्त आपली भावना शुद्ध असावी. आजचे पारायण करताना मनाला खूप शांतता मिळाली. स्वामीच्या चरणी प्रार्थना करते की आपल्यावर अशीच कृपा ठेवावी. जर तुम्हालाही स्वामींचे पारायण करत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता मी तुम्हाला माझे अनुभव सांगते. जेव्हापासून मी पारायणाची सुरुवात केली आहे ना, तेव्हापासून मला ज्या गोष्टी खूप कठीण वाटायच्या त्या आता मला थोड्याशा सोप्या वाटतंय. सो असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला. असेच मराठी ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. बाय.